कॅरेक्टरची गरज होती म्हणून ते करण्यात आलं आणि उद्या कोणाला ती कॅरेक्टरची गरज वाटली तर त्यांनी ते करावं. की अशी कॅरेक्टरची गरज असलेल्या भूमिका तुमच्या वेळेला लिहिलेल्या नाहीत आणि तुमच्या वेळेला एकही नो एंट्री झाला नाही आणि त्यावेळेच्या त्या तुमच्या रसिकांना तुम्हाला टू पीस मध्ये बघता आलं नाही अशी तक्रार आहे. नाही, मला लोकांनी ऍक्सेप्टही केलं नसतं. पहिल्या फिल्मपासून तसंच करत होते. म्हणजे ह्याच रोल भूमिकांचा पायंडा पडला. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघी ब्युटी क्वीनचं स्वागत. थँक्यू. लोकांना तुमच्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सई, तुझ्या काही मैत्रिणी ज्या अभिनेत्री आहेत त्यांची अशी गोड तक्रार किंवा तिखट तक्रार आहे की सईमुळे आता सर्व निर्माते दिग्दर्शकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि सगळेच म्हणतात की आम्ही बोल्ड दृष्टी दिली पाहिजे. तू काय सांगशील त्यांना? आय डोंट नो व्हॉट टू से. ह्याच्यावरती काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. कॅरेक्टरची गरज होती म्हणून ते करण्यात आलं आणि उद्या कोणाला ती कॅरेक्टरची गरज वाटली तर त्यांनी ते करावं. एवढं स्पष्ट मत आहे माझं. मी तुझ्याशी अतिशय सहमत आहे. आणि अलकाताई, तुमच्याबद्दल खूपणाऱ्या गोष्टींमध्ये मला असा प्रश्न आलेला आहे की अशी कॅरेक्टरची गरज असलेल्या भूमिका तुमच्या वेळेला लिहिलेल्या नाहीत आणि तुमच्या वेळेला एकही नो एंट्री झाला नाही आणि त्यावेळेच्या त्या तुमच्या रसिकांना तुम्हाला टू पीस मध्ये बघता आलं नाही अशी तक्रार आहे. नाही, मला लोकांनी ऍक्सेप्टही केलं नसतं. पहिल्या फिल्मपासून तसंच करत होते. म्हणजे ह्याच रोल भूमिकांचा पायंडा पडला. पण मला नाही वाटत कोणी मी इवन आता रेग्युलर जीन्स आणि टी शर्ट्स कुर्तीज वगैरे वापरते तर मी पब्लिकमध्येही त्या कॉस्ट्युममध्ये जात नाही, साड्यांमध्येच जाते. एवढी इमेज झालेली आहे. त्यामुळे एवढा धक्का कोणी सहन नसता केला. असो, आता वेळ झालेली ती बाईट्सची. सई, हॅट्स ऑफ की तू खूपच छान अचीव केलंस. बरीच छान कामं केलीस आतापर्यंत, चांगले सिनेमे केलेस आणि तू स्ट्रगल केलंस आणि जी तुझी इच्छा होती ते तू पूर्ण केलंस आणि तुला अजून पूर्ण करायचं आहे. त्यासाठी माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट आणि नक्की तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि सई, तू खूप चांगली आहेस. एकदम अशी मनाने निर्मळ स्वच्छ आहेस आणि अशीच राहा. आणि तू खूप आवडतेस आम्हाला सर्व मित्रांना तू खूप आवडतेस आणि खूप बिंदास आहेस. तशीच राहा, मस्त राहा बस आणि चांगलं काम कर. आता सईच्या बाबतीत काय खुपतं? सई, जरी मी तुला म्हणालो की खूप बिंदास राहा तरी थोडंसं बिंदास म्हणजे हे पटकन तू जे एकदम समोरचा विचार न करता अशी खूप मोकळे मान जास्त मोकळी होतेस ना, तर कमी काय करणार. हे मी पण शिकलो आहे, यातनं मी पण गेलो आहे. त्यामुळे मी तुला सांगतो की काही गोष्टी आपण थोड्याशा आपल्या मनातच ठेवायच्या, सगळ्या बोलून नाही दाखवायच्या. ओके. संत्या मेरा यार आहे खरंच. म्हणजे मी मुलगा आणि मुलगा अशा गप्पा, मुलं दोन कशी गप्पा मारतात तसे आम्ही गप्पा मारतो. आणि मला या मुलाची कायम काळजी असते. दर महिन्याला एक मोबाईल हरवतो. आयुष्यात सेटल व्हायचं नाव अजून घेत नाहीये. कोणी गर्लफ्रेंड असेल तर सांगत नाही. त्यामुळे मी कायम काळजीत असते. बरा आहेस का, कुठे आहेस, काय सगळं ठीक आहे का, मोबाईल हरवलायस का, नंबर आहे का, इथपासून सगळं मी त्याची चौकशी करते. आय लव्ह हिम टू मच. इज अ स्वीट हार्ट. पुढचा बाईट बघूया. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी सईकडे फक्त ग्लॅम डॉल म्हणून बघू नये. ती ग्लॅमरस आहे, नक्कीच आहे, पण ती तितकीच चांगली अभिनेत्री सुद्धा आहे. काय खुपतं? मला असं वाटतं सई, प्लीज वेळेत झोप आणि वेळेत उठ. तुझ्याशी सकाळी 8 वाजता 9 वाजता सईकडे काही काम असेल तर सई शूटिंग करत नसेल तर ती झोपलेली असते. आणि सईचं माझ्याकडे काम असतं, ती 12 वाजता फोन करते रात्री जेव्हा मी झोपलेली असते. तर ह्याचं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ती म्हणते ते खरं आहे. मी आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन ॲट ऑल. तुम्ही मला कितीही रात्रभर जागायला सांगा, मी जागू शकते. मला सकाळी लवकर म्हणजे मी जरी 7:30ला झोपले ना संध्याकाळी तरी मी 6ला उठू शकत नाही. आय डोंट नो व्हॉट्स विथ मी, पण मी नाही उठू शकत. माझी झोपच पूर्ण होत नाही आणि मला कधीही कुठेही कितीही तास झोप लागते. पण कादू, मी हे नक्कीच 40च्या घरात पोहोचताना ह्याचे त्रास व्हायची शक्यता आहे मला. सो मी ह्याचा नक्कीच विचार करेन. छान झोप लागणं हे म्हणजे सुखी डोकं, शांत मेंदू असलेल्या माणसाचं लक्षण आहे. तुझा मेंदू असाच शांत राहावा. पुढचं बाईट बघूया आपण. हाय अलका, कशी आहेस? तुझ्याबद्दल आता बोलायचं ते काय मी चांगलंच बोलणार ना, कारण मी तसा तुला चांगला ओळखतो. चांगलंच बोलणार म्हणजे तू चांगली आहेस म्हणून चांगलं बोलणार आहे. की आतापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे तो मी पाहिलेला आहे जवळून.
तुझं स्ट्रगल पाहिलेलं आहे आणि तुझं यशसुद्धा पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट तुला सांगायचं की तू तशी मजुरी पण करते ना. मला माहिती आहे तुझ्याकडे ते कुदळी, फावडे आणि गमेली वगैरे आहेत, ते कशा करायचा वापरतेस ते गुप्त्यांना सांग नंतर. आता मी तुझ्याबद्दल खुपणारी गोष्ट एक सांगेन अशी की एक तर तुझं ड्रायव्हिंग, माय गॉड, तुझ्या गाडीत बसल्यानंतर तर बापरे असं जीव मुठीत धरून बसावा लागतो. तू वाटेल तशी गाडी चालवते की विमान चालवल्यासारखी गाडी चालवतेस तू. आणि अर्थात तू सेफ्टी वगैरे तू म्हणत असेल किती सेफ ड्रायव्हिंग वगैरे, पण बसणाऱ्याला भीती वाटते. त्याचा अनुभव पण तू घेतलेला आहेस. मला वाटतं एकदा कोरी करकरीत गाडी तू सातारा कोल्हापूर रस्त्यावरती खड्ड्यात घातली होतीस. नवीन शोरूमची गाडी, आठवतं का? तू म्हणे बेबी होती मला वाटते. आणि रात्रीच्या काळोखात तुला ते काही कळलं नव्हतं, काय डायव्हर्शन होतं. पण तो स्पीड जास्त असल्यामुळे झालं. ते स्पीड जरा कमी कर. गाडीचं स्पीड काय आहे, हल्ली वाहनांचे वगैरे खूप तसे अपघात होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपण असं जाणं योग्य नाही. तुझ्यासारखींचं नाही. तर स्पीडवर जरा कंट्रोल कर. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा तू काही ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवतेस, पण त्या गोष्टींचा शहानिशा फारसा करत नाहीस तू. शहानिशा करणं आवश्यक असतं. अर्थात मी पण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करणं आवश्यक नसतं, पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जवळची असते किंवा चांगल्या परिचितातली असते, तेव्हा अशा व्यक्तीबद्दल आपल्या कानावर काय आलं तर त्याची शहानिशा केल्याशिवाय आपण आपलं मत बनवू नये, हे जरा लक्षात ठेव. काय उत्तर देऊ? ड्रायव्हिंगचं तर काय सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते माझं कानफाटं नाव पडलेलं आहे मी असं ड्रायव्हिंग करते म्हणून. मी आता सईला आधी शूट सुरू व्हायच्या आधी तो किस्सा सांगतच होते की एवढा प्रचंड पाऊस होता. 8 वाजताची वेळ होती. संध्याकाळी 6 वाजता मी कोल्हापूरच्या शोरूममधनं गाडी घेतली होती. साताऱ्याजवळ मला घरी जायचं होतं. मी बरेच दिवस आउटडोरला होते. म्हटलं 6 वाजता कोल्हापुरातनं निघून मी 11:30-12ला गोरेगावात असेल, अशा ह्याने मी निघाले होते. 7:30-8ला पावसामुळे मला डोळ्यावर लाईट्स, ट्रकचे वगैरे डायव्हर्शन कळलंच नाही. डायव्हर्शनचा बोर्डही नव्हता, कारण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या ॲक्सिडेंटची न्यूज आल्यावर तिथे बोर्ड लागले गेले. आणि माझाच ॲक्सिडेंट नाही, तिथे दिवसाला 3 ॲक्सिडेंट होत होते. कारण गावातले लोक जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाल्यावर जमले तेव्हा म्हणाले की आम्ही गाड्यांचे आवाज ऐकले की धावत येतो बाहेर, कारण त्याच्या आधी 2 फॅमिलीज पूर्ण तिथे गेल्या होत्या. पण त्या दिवशी माझा दोष नव्हता, कारण एवढा पाऊस होता, माझा स्पीडही खूप नव्हता, पण मला डायव्हर्शन कळलं नाही. आणि त्या मातीमुळे ती गाडी घसरत घसरत खूप आत, ते बांधकाम सुरू होतं त्याच्यात गेली. ब्रिजचं काम सुरू होतं आणि गाडीचा चक्काचूर झाला. आणि त्यांना मी म्हणेन देवाच्या कृपेने. पण आता याच्यापुढे तुम्ही जरा नक्की आता सांगितलंय रमेश दादा, तुम्हाला त्यांनी ऑन स्क्रीन सांगितलं की यापुढे त्या काळजी घेणार. आणि जसं ऐकीव गोष्टीवर काही वेळी फार जवळच्या व्यक्ती असं सांगतात तेव्हा होतं ते, पण मी यापुढे रमेशजी नक्की काळजी घेईन की माझ्याकडनं अशी चूक कधी होणार नाही. त्यांच्याबद्दलच झालं असणार ते. झालंय म्हणूनच मला ऐकवलं. मला तो किस्साही आठवला. एका शूटच्या वेळी झाला होता. माझ्या एका जवळच्याच व्यक्तीने मला सांगितलं होतं आणि मी त्यांच्याशी जवळजवळ 3-4 महिने अबोला धरला होता रमेशजींशी. आणि माझी ती सवय थोडी, मी रागावले तर फाडफाड भांडत नाही, मी बोलत नाही त्या माणसाशी. म्हणजे समीरशी तेच करते मी, किंवा बाहेरही मित्रमैत्रिणी कोणी माझ्या शूटिंग मधले पण असतील, मी भांडायला जात नाही, विचारायला जात नाही, समोरच्याला कळते का रागवली आहे. पण रमेशजींच्या बाबतीत कदाचित तो गैरसमज झाला, त्याबद्दल मी आताही जाहीररित्या सॉरी म्हणते. आणि पुन्हा माझ्याकडनं त्यांनी विचारलं का? त्याने विचारलं मला, त्यांना कळत होतं. मृदुलाजी पण त्यांना म्हणत होत्या तू अलकाशी बोल, हाय म्हण तिला, ती नाही बोलली तरी चालेल. आम्ही एका कार्यक्रमात होतो नागपूरला आणि मग ते माझ्याशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितलं अलका असं असं झालं आणि माझा गैरसमज दूर झाला. पण मलाही असं वाटतं की आपण ती शहानिशा करायला हवी. शहानिशा करायला अगदी. पुढचा बाईट बघूया. हाय मम्मा, माहिती आहे तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, तुला माहिती नव्हतं. वी लव्ह यू अ लॉट. आणि तू खूप बिझी असते तरी यू टेक टाईम फॉर अस. तू आम्हाला नेहमी सपोर्ट करते कुठल्या सगळ्याच गोष्टीमध्ये. आमच्या ॲन्युअल डे, स्पोर्ट्स डे, काही असं होतं तेव्हा तू नेहमी असायची. आमच्या बर्थडेजना पण तू कुठनाही येते, त्याच्यासाठी वी लव्ह यू मम्मा. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आम्हाला खूप बरं वाटतं जेव्हा लोक आम्हाला तुझ्या नावाने ओळखतात की हां ही अलका खुबल, अलका अटलेंची मुलगी आहे. आणि आम्ही कधी कधी त्याचा ॲडव्हान्टेज पण घेतो. आणि तू जेव्हा पण माझेच फ्रेंड्स मला सांगतात, आम्ही कॉलेजमध्ये ज्या मुंबईच्या बाहेर आहेत, की तुझं ना तुझ्या मॉमचं नाव घेतो, मग आम्हाला थोडं ॲडव्हान्टेज मिळतं हे ते, तेव्हा आय फील व्हेरी नाईस. आय एम व्हेरी लकी टू हॅव यू. आणि तू काही चांगलं झालंस की खूप एनकरेज करते. सो वी लव्ह यू मॉम.
आणि तुझी एक 2 खुपणाऱ्या गोष्टी आहेत. एक आहे जे तुझं एवढी बॅक इंजुरी आहे आम्ही तुला सारखे सांगत असतो की जा डॉक्टरकडे जा, चेकअप कर, ते तू करत नाही, ते मला अजिबात आवडत नाही आणि आम्हाला ते खूप खुपतं, कारण तुला काय झालं तर आम्हाला अजिबात आवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी तू ऐकतच नाहीस आणि सरळ आमच्यावर ओरडायला लागते की हे का केलं, असं का, ते का. आम्ही केलं असेल तरी तू अजिबात ऐकून नाही घेत आणि मग ओरडते आणि मग तुझा राग शांत झाल्यावर आम्हाला तुला बसवून एक्सप्लेन करावं लागतं, मम्मी आम्ही असं केलं नव्हतं. तेव्हा त्या गोष्टीत पण मला थोडंसं खुपतं तुझ्याबद्दल. सो ऑनेस्ट. वा, क्या बापरे, परत शहानिशा होतं माझ्यासाठी. रिअली हो ना. सरप्राईज होतं. त्यांचं पण म्हणणं शहानिशा नाही करत तुम्ही. हो, त्यांचंही म्हणणे कदाचित हा माझा दोष असेल, तो मी काढून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. बॅक इंजुरीचं पण म्हणाले. हो, थोडं दुर्लक्ष करते, कारण त्याच ऍक्सिडेंटच्या वेळी झालं की त्यामुळे माझे पाठीचे 2 स्पाईन काढावे लागले, माझं वजन खूप वाढलं, मी 6 महिने बेडवर होते, खूप चांगले वाईट अनुभव पण घेतले त्यावेळी, माझ्या हातातून सिनेमे गेले, लोकांनी ही कायमची आता व्हीलचेअरवर, असं सगळं ते झालं. मी हे सांगताना पुन्हा इमोशनल होते, मी तो विषय बदलते. पण मी आता काळजी घेईन की मला माझ्या मुलींसाठी, माझ्या फॅमिलीसाठी जगायचंच आहे, करिअरपेक्षाही त्यासाठी की मुलींना असं बघायचं आहे. त्यामुळे मी त्यांचं हेही सजेशन ऐकेन आणि काळजी घेईन. नेक्स्ट बाईट. आयुष्यामध्ये अशा बऱ्याच सुखद घटना, सुखद गोष्टी आणि बरंच काही डिसिप्लिन जे असतं आयुष्यातनं, ते तुझ्याकडनं मी शिकलो. खरं म्हणजे घराचं घरपण तूच राखलंस. एका हिरोईनशी मी लग्न करतो आहे हे मला खूप टेन्शन होतं की पुढे घर, मला टेन्शन असण्यापेक्षा इतरांनी मला खूप टेन्शन दिली होती की ती हिरोईन आहे, घर सांभाळू शकते की नाही. पण सगळ्यांचे अंदाज, सगळ्यांना तू खोटं ठरवलंस. पण एक गोष्ट खूपते, ही सगळी जी काय टेन्शन्स तू, फिजिकल मेंटल एक्झर्शन जे काय तुझं असतं, जे काय आहे, समर्थपणे जबाबदाऱ्या पेलतेस तू, पण ती सगळी टेन्शन्स कधीची काहीतरी फ्रस्ट्रेशन असतात, ती फ्रस्ट्रेशन अकारण तू आमच्यावर, माझ्यांवर आणि माझ्या लेकींवर लादत असतेस. विनाकारण आरडाओरडा पण कधीतरी तू खूप करतेस. हीच एक गोष्ट खूपते. बाकी आय लव्ह यू. बायकोला आय लव्ह यू म्हणताना इतका लाजणारा पुरुष मी पहिल्यांदाच बघतोय. आता मला कळलं तुम्ही का प्रेमात पडला होता. आता स्वतःच एक्सप्लेनेशन झालं. काय उत्तर द्याल त्यांना? त्यालाही तेच सांगेन की खरंच कधी कधी खूप थकते आणि आता पाठीमुळे मला थकवा येतो. शूटिंगलाही बऱ्याच जणांना, माझ्या को आर्टिस्टना माहिती आहे, मी 2-3 तास उभी राहिले किंवा बसले की मला डॉक्टरनी सल्लाच दिला, मला औषध हे की अर्धा तास लाय डाऊन होणं, म्हणजे आडवं पडलं की पुन्हा ती पाठ दुखायची थांबते, त्याच्यावर गोळ्या औषधं काही नाही आहेत. पण मला कधी कधी तो आराम करायला मिळत नाही. 8-8 तास जर्नी करते, स्टेजवर उभी राहते, सेलिब्रिटी म्हणून खूप फिरत असते, महाराष्ट्राचा दौरा करत असते, येते परत वगैरे आणि मग पुन्हा घरचं. म्हणजे मला कोणी सांगत नाही हे करा, पण मला माझी मुलगी कॅन्टीनमध्ये खाणं, बाहेरचं खाणं आवडत नाही. म्हणजे कालही मी रात्री 12:30-1ला रात्री पुण्याहून घरी आले, मी पुन्हा 6ला उठले, तिचा टिफिन केला, मग मी 15-20 मिनिटं का होईना कुठेतरी आडवी पडते त्यातल्या त्यात आणि करते. पण हे काही कंपल्शन नाही आहे, मला त्यात आनंद मिळतो. पण कधी कधी चिडचिड होते आणि ती दुखण्याने चिडचिड होत असते आणि मी त्यांच्यावर तो राग काढत असते. हक्काचं माझं ते मला वाटतं मुली आणि नवरा आहे असं आहे, त्यामुळे होतं. पण मी त्याची काळजी घे, होणार नाही. आणि आता वेळ झालेली ती रॅपिड फायरची. सई, तुझ्यापासून सुरुवात करूया का नको? अलकाताई, तुमच्यापासून सुरुवात कर. आवडता छायाचित्रकार समीर आठले का संजय जाधव? समीर आठले. बोल्ड अँड ब्युटिफुल अमृता खानविलकर का सई तावणकर? सई तावणकर. कोणती साडी महिलांमध्ये अधिक लोकप्रिय आहे? आदेश भाऊजींची पैठणी का माहेरची साडी? माहेरची साडी. आवडता दिग्दर्शक विजय कोंडके का पितांबर काळे? पितांबर काळे. समीर आठलेंनी कसं बघितलेलं आवडतं? कॅमेऱ्यातून का नुसतं डोळ्यांनी? नुसते डोळे. आणि आता सई तामणकर, रॅपिड फायर. रेडी फॉर इट? येस. आवडता दिग्दर्शक राजीव पाटील का अंकुश चौधरी? राजीव पाटील. आवडतं गाणं जपून जपून पुढे धोका आहे का कांदे पोहे? कांदे पोहे. 100 पैकी 100. आवडती अभिनेत्री गिरिजा ओक का मुक्ता बर्वे? मुक्ता बर्वे. कुणाचा डान्स आवडतो? सोनाली कुलकर्णी का अमृता खानविलकर? सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी. आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी का श्रेयस तळपदे? ओ बापरे. गिरीश कुलकर्णी.
गिरीश कुलकर्णी. पण असं हे थोडं अन्यायकारक आहे असं काय वाटत काय काय नाही. बरं? आता मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, संतोष का मिलिंद? याला काय अर्थ आहे? आता यू हॅव टू आन्सर. सई तामणकर. इव्हेंच्युअली आय आन्सर. एक सेकंड, या कार्यक्रमाचं नाव खुपते तिथे गुप्ते आहे. असं काय, फॉर अ चेंज यू हॅव टू आन्सर वन क्वेश्चन. या कार्यक्रमाचं नाव शहाणपणा कर तामणकर नाही. असं काय, यू हॅव टू आन्सर वन. यार एक कधी नव्हे ते मी शहाणपणा करते आणि तुझंही उत्तर देत नाहीये. ओके मिलिंद. थँक्यू. लोक हो, पण हे एकदमच उलट झालं. मला प्रश्न वगैरे नाही विचारायचे. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती या फोनची. सो आता बघूया की तुम्ही कुणाला फोन लावताय. मी माझ्या आई वडिलांना फोन लावते. माझे वडील मी 16 वर्षाची असताना गेले आणि आई 4 वर्षापूर्वी गेली. खूप बोलावंसं वाटतंय, खूप संवाद करावासा वाटतो. इमोशनल होईन माहीत नाही. आई आणि बाबांची तर खूप आठवण येते बाबा तुमची, कारण तुम्ही गेला तेव्हा मी खूपच लहान होते, करिअरही सुरू झालं नव्हतं आणि आता जे काही मिळवलं ते बघायला तुम्ही हवे होतात असं वाटतं. आई तू पण खूप कष्ट काढलेस, त्या कष्टाची जाणीव आम्हाला सदैव आहे, राहील. आणि तुझ्यामुळेच आमचे पाय कायम जमिनीवर राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर जे काही संस्कार झालेत त्यात तुम्हा दोघांचा खूप मोठा वाटा आहे. मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे. आणि मी दुसरा फोन डॉक्टर रामाणींना करीन, ज्याने माझं ऑपरेशन केलं. त्या ॲक्सिडेंटनंतर डॉक्टर मी खरंच तुमचे आभार मानते, कारण तुम्ही मला खूप धीर दिलात. मी देव पाहिलेला नाही आहे, पण मला तुमच्या रूपाने देव भेटला असं वाटतं. कारण मला जेव्हा कळलं की माझी मणक्याची सर्जरी, मी कोसळून गेले होते आणि तुम्ही मला त्यातनं धीर दिलात, माझं ऑपरेशन केलं आणि मला ऑपरेशन झाल्या दुसऱ्या दिवशी मला उठवलं आणि मला पूर्ण हॉस्पिटल लीलावतीमध्ये चालवून आणलं स्वतः हात धरून, की अलका तुला उभं राहायचं आहे. या वयातही तुमचं ऑपरेशन एवढा, तुमचा हात एवढा स्टडी बघून मला खरंच कौतुक वाटत होतं. त्यावेळी मला वाटतं तुमचं एज 72 होतं. जगातला 8वा डॉक्टर म्हणून तुमचं नाव आहे. माझ्या संपर्कात जे कोणी येतात त्यांना मी तुमचं नाव सांगत असते, किंवा अशी काही सर्जरी असेल तेव्हा मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे की तुम्ही डॉक्टर नाही, मला देव म्हणून भेटलात. असंच तुम्ही दुसऱ्यांच्याही उपयोगी कायम पडत राहता आणि राहाल, एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देते. चला पुढचा फोन. आणि सई तामणकर, आता बघूया तू कुणाला फोन लावतेस. मला थोडंसं बोलायचं असं आहे की आता ह्या सीझन मध्ये परत तर काय मी येणार नाहीये. बरोबर. तर मला 3 फोन्स लावायचे, ते मी पटापट लावणार आहे. आय वॉन्ट वेस्ट टाइम. तर मला हे फोन्स प्लीज लावते. 3ही फोन लाव आणि हवा तितका वेळ घे. थँक्यू. मला पहिला फोन लावायचा आहे कनप सरांना. म्हणजे माझ्या बालवाडीपासून 5वी पर्यंत ते सर आम्हाला होते आणि त्याच्यानंतर त्यांची कुठेतरी बदली झाली आणि त्यानंतर मी त्या माणसाला पाहिलेलं नाही आहे. ते कसे आहेत मला माहीत नाही आहे आणि मला रोज त्यांची आठवण येते. म्हणजे आठवड्यातले 3 दिवस असे जातात की सर काय करत असतील आता असं वाटतं. सो मला त्यांना एवढंच फोन करून सांगायचं आहे की सर तुम्ही जे पेरलं तेच उगवलंय आणि छान उगवलंय आणि तुम्ही खूप माया भरली सगळ्यांच्या हृदयात आणि ती अजून आम्ही साठवून ठेवलेली आहे. आणि तुम्ही जिथे कुठे असाल मला प्लीज एकदा कॉन्टॅक्ट करा. इंटरनेटवर माझं फेसबुक अकाउंट आहे, तुम्ही वापरत असाल तर. सांगलीमध्ये बऱ्याच लोकांकडे माझे नंबर्स आहेत. मला आयडिया द्या की मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचू. खूप वर्षापासून तुम्हाला भेटण्याची खूप उत्कट इच्छा आहे आणि ती या फोननी पूर्ण होईल याची मला खात्री आहे. आणि आय एम इगरली डेस्परेटली वेटिंग फॉर युअर रिप्लाय. अजून एक माझे सर CBK सर, ते आता नाही आहेत या जगात, पण त्यांनी कुठेतरी माझ्यात ॲक्टिंगची म्हणा किंवा अशा क्रिएटिव्हिटीची कुठेतरी बीजं पेरली का काय असं मला आज वाटतं. कारण ते आम्हाला नेहमी कविता ऐकवायचे, हे वाचा हे करा असं सांगायचे. तेव्हा आम्हाला वाटायचं की सारखे हे असं स्वप्नाळू आणि असंच कसे बोलतात. पण नाव आय रिअलाइज की व्हॉट वॉज ही ऑल अबाउट. तर मला CBK सरांना फोन लावायचा.
सर, आज माझा प्रवास बघायला मी काय करते आहे, कसं काम करते आहे ह्याचा शेरा तरी कमीत कमी द्यायला तुम्ही हवे होतात असं खूपदा वाटतं. आणि पुढच्या जन्मी सुद्धा मला देवाने तुमची स्टुडंट करावं आणि तुम्ही माझी कारकीर्द बघावी अशी माझी इच्छा आहे. आय मिस यू. आणि तुम्ही छान राहा आणि पुढच्या वेळेलाही तुम्ही अशाच छान छान गोष्टी मला शिकवाल आणि त्यातून मी मोठी होईन आणि घडेन अशी अपेक्षा करते. आणि आमच्या सगळ्यात आमची दंगेखोर बॅच म्हणून जी ओळखली जायची, पण आमची सगळ्यात बॅच आम्ही आजही टचमध्ये आहोत. 67च्या 67 मुलं आम्ही आजही टचमध्ये आहोत. आणि जेव्हा केव्हा एकत्र भेटतो तेव्हा तुमचं नाव आल्याशिवाय राहत नाही. सो आय मिस यू. आय विश यू वर हिअर. आणि तिसरा फोन, ओके, आय हॅव टू स्टॉप क्राईंग. बस. हां, तिसरा फोन मला माझ्या आजोबांना लावायचा आहे. तेही आता नाही आहे. आबा, तुमची खूप आठवण येते. तुमच्या दोन्ही मुली अजूनही जेवताना त्यांना जोराचा ठसका लागतो जसा तुम्हाला लागायचा. आजीचा एकही दिवस जात नाही तुम्हाला 4 नावं ठेवल्याशिवाय किंवा तुमच्याबद्दल एखादी गोष्ट चांगली बोलल्याशिवाय. आणि तुमचं नाव काढल्याशिवाय एकही सेकंद गेला असं मला आठवत नाही कुठल्याही नातीचा. सो वी मिस यू. आणि पुढच्या वेळेला तुम्ही जास्त वेळ आमच्या बरोबर राहावं अशी इच्छा आहे. आणि तुम्हाला तुमची कायमची काळजी बंद करणारा, तुम्हाला आवडणारा असा मी खूप सुंदर गुबगुबीत जावई शोधलाय. आणि त्याला बघायसाठी तरी तुम्ही इथे असायला हवं होतं असं मला वाटतं. पण तुमच्या संस्कारांमुळे आज मी या दुनियेमध्ये तरलो आणि अजून तरतो आहोत. अजून खूप पुढे जायचंय आणि तुमचा आदर्श आमच्यासमोर कायमच राहील. आणि वी लव्ह यू मोर दॅन यू नो. टेक केअर. हे अश्रू थांबतच नाहीत या खुर्चीत बसल्यावर. मग आम्ही खरं तर म्हणजे तू येणार म्हणलं तर मी इथे बादल्याच मागवल्या होत्या. चुकून त्यांनी तो रुमाल दिला. खूप छान दोघींनी फोन लावलेत आणि तुम्ही आज इथे आलात. तुमचे खूप खूप आभार.